छान भजन गायक आहे, छान गायक सुद्धा करतात असे आमचे मोठे भाऊ गवाले यांच्याकडून 21 रुपयाची भेट मिळायची असेल. सत्यपाल भाऊ भूल यांच्याकडून सुद्धा 51 रुपयाची भेट मिळाली. पार्ट्या भरी आहे. मेरे भाऊ ऑपरेटर थोडासा आवाज वाढले. जास्त काही नाही मागत, फक्त आवाज देऊन दे थोडं. हॅलो. हा बस बहुत बढिया. काय दोन्ही शाहिराचे गणागवळीचे राऊंड समाप्त झाले आणि इथून खऱ्या दुय्यमीला सुरुवात. खरी दुय्यम म्हणजे कोणती? विचारा हा विचाराचं जर देवाणघेवाण झालं तर सन्मार्ग मिळते आणि सन्मार्ग मिळला त्या लोकांना काहीतरी प्रबोधन मिळते. आणि तमाशाची व्याख्याच आहे की मनोरंजनामार्फत प्रबोधन करणे. बरोबर आहे. काय दुय्यमीच्या रीतिरिवाजानुसार प्रतिस्पर्धी लांबलेले शाहीर आर्यन दादा नागदेव यांना मी प्रश्न केला होता. बरं प्रश्न तो ऐकायला नाही गेला, मी लिहून सुद्धा दिला होता. बरं लिहून दिलेला नाही समजला तो भाग वेगळा, काही हरकत नाही. पण तुम्ही तिथं बसल्या तिथं ऐकायला येत नाही, जिथं तुम्ही बसल्या तिथं ऐकायला येत नाही. आणि तुम्हाला जर आता आताचे प्रश्न ऐकायचे असेल तर तुम्हाला स्टेजवर बसायला लागेल. बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर मग म्हणायचं नाही की मला ऐकायला आलं नाही. बरोबर आहे. कारण मागं काही समजत नाही इथं का चालू आहे म्हणून. तर गणाचा प्रश्न गेला काही हरकत नाही. मी गवळणी प्रश्न केला होता. गवळणीमध्ये प्रश्न केला होता की उलट्या माठाचं दही म्हणलं ते दही नाही सांगायचं म्हटलं मला घेणारा गिऱ्हाईक कोण आणि ती अर्धी उधारी कोणती? अर्धी उधारी कोणती? तर दादा सांगतात दही, उलटा माठ सांगता ब्रह्मांड आणि ग्राम रोज लोक सांगता गिऱ्हाईक नाही. तीन कसे गिऱ्हाईक होईल? अरे मी म्हणतो एक, मी म्हणतो घेणारा एक आणि तुम्ही म्हणता तीन. अरे हे कुठं तीन? वा रे वा. आणि म्हणजे माझ्या बुद्धीवर अरे बुद्धिमत्ते प्रमाणे कसं होईल? माझ्यापेक्षा तर काही म्हणजे फार शैर्य पुढी 9-10 वर्ष होऊन गेले नाव आहे आणि एवढ्या मोठ्या वस्ताचे चेहरे आहात तुम्ही. आणि मग मी तुमच्यावर अपेक्षा नाही करीन तर कोणाकोण करीन? आणि मलाच म्हणते सांभाळून घ्या. क्या बात है, क्या बात है. कीर्ती तुमची विद्वान, कीर्ती तुमची थोर नाव विद्वान आहे आणि ताकद लागेल लढायला कारण तुम्ही तुर्याची शान आहे. तरी तुम्ही आपल्या शब्दाला माझी गुणगान केली पण मलाच विचारायची कहा राजा भोज न कहा गंगू दिली. मार दिलं घ्यानी वंत न गुणी वंत. अरे नाही बापरे. चौथे 5 जला गया पहिली चीज पेट्रोल तर दुसरा तेल आहे. आर्यन दादा दादा के आगे अच्छे शायर फेल है. इन्होंने चाहा तो मेरी 1 घंटे में जेल है लेकिन इन्होंने चाहा तो मेरी 2 मिनिट में जेल है. असं नसते. आता मला एवढ्या वर्ग नेऊन ठेवलं का मी कधी बोललो तर दाता पडल्याशिवाय राहणार नाही. 100% आहे. काही हरकत नाही. तरी करू आपण प्रयत्न. पण ते प्रश्नाचं उत्तर नाही जमलं आणि द्यायला पाहिजे तर जे मला पटेल की मला सॅटिस्फॅक्शन व्हायला पाहिजे होतं तर मला वाटलं असतं का नाही बा काय बा आर्यन भाऊ लगेच दिवसाबाद दर्शन भेटले आणि असे दर्शन भेटले तर चांगलेच भेटायला पाहिजे नाही का. अर्ध दर्शन झालं झालंच नाही तर त्याच्यामध्ये समाधान नाही आहे. तर दादाने प्रश्न विचारला की राम अवतार घेण्याचं रहस्य का? विष्णूने रामाचा अवतार का घेतला? तर उत्तर ऐकून घ्या. याच्या व्यतिरिक्त उत्तर असेल तर सांगून द्यायचं. बसून द्या. उत्तर म्हणजे असं की रावणाला एक श्राप होता. श्राप कोणता? की तो असुरच्या हाताने नव्हता मरत, तो देवताच्या हाताने नव्हता मरत, तर तो राक्षसाच्या हाताने नव्हता मरत. असा श्राप होता त्या रावणाने. त्याचं मरण होतं फक्त मनुष्याच्या हाताने. त्याचं मरण होतं मनुष्याच्या हाताने. तर विष्णू भगवंताला ही गोष्ट माहित होती. विष्णू भगवंताला ही गोष्ट माहित होती आणि म्हणून तो राम रूपी अवतार म्हणजे मनुष्य रूपी अवतार घेऊन त्या रावणाचा वध केला. राम देव नव्हते, अवतार मनुष्याचा होता आणि त्या कारणासह ते राम अवतार घेण्याचं रहस्य हे 100% तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. आता तुमच्यापाशी याच्या व्यतिरिक्त काही असेल तर तुम्ही सांगू शकता. आता ऐका माझी शेरशायरी काय म्हणते. बिना गाना गाया नहीं जाता.
आणि ज्ञान ह्या दोन्ही गोष्टी परिपूर्ण पाहिजे असं का म्हणतो बाई? बुद्धीचा कचरा काढू सुविचाराचे मंथन करा. आत्मगुरु शास्त्र या तिन्ही प्रचित्या स्मरा. शाहिरी हा सुंदर ज्ञानाचा सागर आहे, तिथे ज्ञानी विचार हा नेतला. आणि तेव्हा हे विज्ञान युगी पिढी म्हणतील की मोबाईल पेक्षा असं का म्हणतो बाई? कारण 4 लोक बसून जेवण करतो ते तो जमाना गेला. एका हातात मोबाईल एका हातात जेवण हा जमाना आला. पॅन्ट घालायचा तरी सुधारा नसत तरी त्याला हातात मोबाईल धरायचा सुधारा आहे. आणि आमच्या तरुण म्हणजे तरुण पोरासाठी म्हणजे तरुण लफडेवाल्या पोरासाठी मोबाईल सर्वात मोठा घोटाळा आहे. कसं तू इकडून निघली का? मी निघू म्हणते तिकडून पाचगावच्या बस स्टँड वर नाही का? तर कोणी आले देवघरात तर कोणी आले बाथरूम मध्ये नेला. आणि आमच्या तरुण पिढीचा सत्यानाशा मोबाईलला केला. खरी गोष्ट आहे. कोणत्याही गोष्टीचा वापर आवश्यक आहे तेवढाच करा, नाही तर मोबाईल पेक्षा बिन मोबाईलचा जमाना बरा. 100 वर्षाचं आयुष्य होतं, मोबाईल नव्हतं म्हणजे नव्हता तेव्हा. आणि मोबाईल टेक्नॉलॉजी आली तर आयुष्य 50 वर्षाचं आलं जी असं काऊन झालं म्हणतो. मग हे आयुष्य वाढायला पाहिजे का नाही? हे उलट कमी होत चाललं आणि हे टेक्नॉलॉजी वाढत चालली. मग ह्या टेक्नॉलॉजी चालत आहे का? नाही. अरे दादा या समाजाला काहीतरी घ्यायचं आहे आणि म्हणून माझं काय गीत आहे? तूने रंगीले कैसा जादू किया
सूर्याची किरण जेव्हा पडत सकाळची होय ना. बरोबर आहे तुमची तर साथ देतो कारण की एवढ्या थंडीमध्ये तुम्ही बसून आजच्या बाई जांधरून गेली आमची तर तुमची का केव्हा असत हो तुम्ही तमाशा पाहिले एवढे लोक आहात कारण की बाई तमाशा पाहिले गर्दी राहते का नाही. गर्दी कुठं राहते गौतमी पाटील गोरी राहायची काळी राहते आणि जिथं जिथं लोक पायी पाहिजे तिथं तिथं लोकांच्या पूर्वायचे एवढ्या पॅन्ट शर्ट घालून तर मला तू टाकते आणि ह्या पोराला एवढ्या साडी घालून तर सांग बापू म्हणते तुला बहीण आम्हाला कोण नाही विचारत आल्याबरोबर का म्हणे जेवते का नाश्ता आलू का चाय आलू दूधवाला कॉफी कोणता पाहिजे सांग. अरे बाप प्रत्येक गावामध्ये 20-20, 25-25 भाटवे होते यायचे बाप्पा काही कमी नाही काय सांगू नका काही जोरदार आहे. जेव्हा म्हणजे गोरी राहायची काळी राहायचे जिथे जिथे लोक पायी पाहिजे तिथे तिथे लोकांच्या पूर्वायचे पॅन्ट शर्ट घालून तर मला दूर टाकते आणि ह्या पोराला एवढ्या साडी घालून तर सांग म्हणते तुला का लागते जेव्हा स्टेजवर हा नृत्य कलाकार दिसते ते साला मागच्या शेंबडं पोट समोरून बसते आणि हातात हात म्हणते बाबाजी साला नाचा चांगला दिसते खरी गोष्ट आहे. बाबाजी म्हणते नाचा चांगला दिसते ते त्याचा भात त्याचं टुकटुक पाहत बसते अबे माय पोट बिघडून का रे माय पोट बिघडून का रे माय पोट ठेवा ना हंगामा बिघडून का म्हणजे हे बाईविषयी माणसाची मानसिकता झाली आणि म्हणून या तमाशाची गर्दी जाता त्या हंगाम्यात गेली. अरे ठेकेदाराची मोठे चोचले कोणते सांगू कोणते सुरज साहेब म्हणे तुम्हाला आमच्यासोबत म्हणजे तुमच्यासोबत गंमत ठेवायची आहे म्हणे म्हणलं ठेवायची म्हणलं तर बाई ठेवायची आहे म्हणे तर म्हणलं ठेवा सुरमा आहे म्हणलं शिवानी आहे आमच्या रेंज म्हणल्या जयाबाई आहे म्हणलं कधी नाही म्हणे सुरमा ठोकर होते म्हणे अच्छा म्हणलं सुरमा ठोकर होते तुमच्या जोडाने पाड पाहिजे. हो तर मी म्हणलं माझं लग्न करायचं आहे का शायरी करायची आहे हो बरोबर आहे. तर म्हणे शिवानी तुमच्या खात्यावर बरोबर येते म्हणे तर ते जमते म्हणे अरे वा म्हणलं तुमचे ठेकेदार तर हे गत झाली आहे बाई पहिला बरोबर आहे बाई विषयी ही माणसाची मानसिकता झाली आणि म्हणून या तमाशाची गर्दी त्या हंगाम्यात गेली नका बघून आपल्या नजरेने जगात बघण्यासारखं अजून काही आहे आणि तुम्ही जर दुसऱ्याच्या आई बहिणीकडे बघत असाल तर तुमच्या घरात सुद्धा बहीण नाही आहे ही नाहीये असं माझ्या शिराचा भावत आहे पण इकडं गाणं का म्हणते काय तोडीला तोड देणे खरी कला कोणाच्या राही ते बोल मला आणि केव्हापासून तू शहीर झाला सांग मला आणि समोर माझं काय म्हणणं आहे काय बचवण्याची शपथ तू आणि मी आर्यन दादा या स्टेजवर खाल्ली अशी शायरी करायची आहे आणि म्हणून माझ्या समोरचा कडम काय
शहराचे बाशिंदे यांचे ते म्हणजे चिरंजीव आहे. मला काय अपेक्षा आहे? काय ज्ञानवंताशी पडला पाला आणि सांग मला आणि तोडीला तोड देणे खरी कला कोणाच्या राहील इथे बोलवाला. तोडीला तोड देणे खरी कला कोणाच्या राहील इथे बोलवाला. कोणाच्या राही ते बोलवाला. केव्हापासून तू शाहीर झाला? म्हणजे मी तुम्हाला नाही म्हणतो का तू केव्हापासून शाहीर झाला म्हणून. नाही तर लोक म्हणतील लहानसं पोटान त्याच्या तोंडाला वरपून राहिलं म्हणून. पहिला म्हणजे आता ते झालं म्हणून त्याला विचारलं म्हणून केव्हापासून शाहीर झाला. नाही, तसं नाहीये. केव्हापासून तू शाहीर झाला म्हणजे शाहीर तुला केव्हा म्हटलं? सर्वप्रथम कोणाला शाहीर म्हटलं? 1 डिग्री घेतली तेव्हा डॉक्टर झाला, 2nd डिग्री घेतली तेव्हा टीचर झाला, 3rd डिग्री घेतली तेव्हा लॉयर झाला. पण तुला कोणा म्हटलं का? नाही, हा परिपूर्ण शाहीर झाला. काऊन गायक नाही म्हणू शकत होते का? म्हणू शकत होते ना. गायक म्हणू शकत होते, इतर काही म्हणजे इतर उपमा देऊ शकत होते, पण शाहीर उपमा गाऊन दिली. असं का? शाहीर उपमा गाऊन दिली. आता कोण दिली सर्वप्रथम हे मला सांगायचं आहे. मला हे नको सांगा का तुम्ही म्हणजे पहिला शाहीर होता हैदर अली, ते नाही सांगायचं. मोहम्मद अली हैदर अली नाही सांगायचं. नाही नाही नाही, ते नाही जमणार. अरे दादा मला का पाहिजे ते तुम्ही द्या बरोबर, तर मी जमवतो बरोबर शायरी रात्रभर. असं का? नाही का? तुम्ही बी जमवत मी बी जमवतो, मजा नाही का लोकांना? जमवा. तुमचे विचार माझे विचार एक जर आले तर मला हे सांगायचं आहे तुम्हाला, दुसरं काही नाही. आणि म्हणा माझ्या शेवटच्या कडेमध्ये काय म्हणणार? चांगली फिरली आहे. माझ्या भाटवा सांगते काय कमजोर आहे का? हो ठीक आहे. आणि दादा सांग मला तुम्हाला तोडीला तोड देणे खरी कला आणि कोणाच्या राहील इथे बोलवाला. तोडीला तोड देणे खरी कला कोणाच्या राहील इथे बोलवाला. आणि पुंडलिक हटवार, बापरे 5-5 गावचे लोक एकाच ठिकाणी बसले होते. यायचा कोण 151 भेट मारली पार्टी. हरी आहे. धन्यवाद धन्यवाद. तर आता फ्लाटिंग काढायचं गाणं म्हणू आहे.